हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार। आज मी घेऊन आले आहे खमंग रेसिपी लसूण पालक शेव। यासाठी आपण घेतला आहे कोवळा लाल दांडी असलेला गावरान पालक। या भाजीचे आपण फक्त पाने घेणार आहोत। पाने स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले आहे। चला तर मग यासाठी आपण घेणार आहोत लसूण, ओवा, जिरं आणि 4 हिरव्या मिरच्या, मीठ, 2 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि लिंबू। आता आपण लसूण, हिरवी मिरची, स्वच्छ धुवून कट करून घेतलेला पालक मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक फिरवून घेऊया। हे मिश्रण आपण आता फिरवून घेतलं आहे। छान हिरवगार मिश्रण आपलं तयार झालं आहे। आता आपण हे मिश्रण गाळून घेणार आहोत, कारण यामध्ये फायबरचं प्रमाण हे असतं, त्यामुळे ते सोऱ्यामध्ये अडकू शकतं। आता आपण एका भांड्यात 250 ग्रॅम पालकासाठी 2 वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, जिरं, ओवा आणि मीठ घालून केलेलं मिश्रण आपण त्यामध्ये घेणार आहोत। आता आपण त्यात अर्धा लिंबू पिळून घालणार आहोत। आता आपण हिरवी मिरची, पालक, लसूण हे मिक्सरमध्ये घालून घेतलेलं मिश्रण त्यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपण हळूहळू हाताने व्यवस्थित मळून घेऊया। त्याला गाठीही झाल्या नाही पाहिजे। आपलं आता शेव काढण्यासाठी पीठ तयार झालं आहे। आता आपण सोऱ्याला तेलाचा हात लावून घेऊया, त्यामुळे आपलं सोऱ्याला पीठ चिटकणार नाही। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण सोऱ्यामध्ये पीठ घालून घेऊया। सोऱ्यामध्ये पीठ आपल्याला हे अर्धच भरायचं आहे। आता छान आपलं तेल तापलं आहे। आता आपण सोऱ्याच्या सहाय्याने गोल फिरून शेव तयार करून घेऊया। आता आपली शेव 1 मिनिट ती तळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आता पलटी करून घ्यायची आहे। आता आपल्याला दुसऱ्या साइडने देखील 1 मिनिट तळून घ्यायची आहे। या पद्धतीने तयार झाली आपली खमंग खुसखुशीत हिरवीगार अशी पालक शेव। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी पालक शेवची रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।